नमस्कार. महाराष्ट्र वनच्या खुली चर्चा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. शिवसेनेच्या वर्षभर धडाडणाऱ्या तोफा खूप आहेत, पण प्रसारमाध्यमांमध्ये खास करून विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये शिवसेनेची एक तोफ जी कायम धडाडत असते ती म्हणजे डॉक्टर नीलमताई गोरे. शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या, आमदार नीलम गोरे ह्या राज्यातल्या सामाजिक महिलांच्या प्रश्नांवर पोटतिडकीनं विधिमंडळात बोलतात आणि विधान परिषदेमध्ये असा एकही दिवस कामकाजाचा जात नाही ज्यावर नीलमताई आपलं म्हणणं मांडत नाहीत किंवा एखादा प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारत नाहीत. आपल्यासोबत आज खुली चर्चामध्ये डॉक्टर नीलमताई गोरे आहेत. नमस्कार. जय महाराज. ताई, तुमची जडणघडण ही सामाजिक विचारसरणीमध्ये झाली आणि मग तुम्ही शिवसेनेमध्ये कसा आला? मला आठवते की 1 जानेवारी 1998 महिला धोरणावरती सूचना मागवण्यासाठी आणि ते कसं अंमलात आणायचं यासाठी माननीय मनोहर जोशी त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी एक महिला संघटनांची मीटिंग बोलावली होती. त्याला मृणाल गोरे होत्या, सुधा वर्दे होत्या, कम्युनिस्ट चळवळीतल्या कार्यकर्त्या होत्या. आणि त्या मीटिंगमध्ये असं मला जाणवलं की आम्ही एक उदाहरणतः मागणी केली होती की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या महिलांनी दारूबंदीच्यासाठी संघर्ष केलेला आहे त्यांच्यावरच्या केसेस तुम्ही पाठीमागे घ्या. तर मला असं वाटलं होतं की हे काही करणार नाहीत, कारण तोपर्यंत माझी ही समजूत होती की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे बोलणार आणि काहीतरी विरुद्ध करणार. पण अगदी मला आश्चर्याचा धक्का असा बसला की एका आठवड्यामध्ये त्यावेळेला सरकारने महाराष्ट्रातल्या सर्वत्र ज्या ज्या महिलांच्यावरच्या दारूच्या संदर्भात संघर्ष केल्यामुळे केसेस होत्या त्या सगळ्या केसेस 8 दिवसाच्या आतमध्ये पाठी घेतल्या. त्याच्यानंतर मग माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मला लोकसभा निवडणुकीच्या याला संपर्क केला की तुम्हाला महिलाविषयक काम करण्यासाठी शिवसेनेच्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल, तर तुम्ही का विचार करत नाही. तोपर्यंत द्विध्रुवीकरण भारतामध्ये बरंचसं झालं होतं. जॉर्ज फर्नांडिस वगैरे ऑलरेडी NDAच्या बरोबर होते आणि अशा वेळेला असं वाटत होतं की आपण काम करायचं झालं तर एक तर UPA आहे किंवा दुसरीकडे शिवसेना भारतीय जनता पक्ष. आणि भारतीय जनता पक्षाचं ते सती समर्थन वगैरे या विषयामुळे अगदीच पटलंच नसतं आणि प्रबोधनकारी हिंदुत्व असा विषय घेऊन मग उद्धवजींशी माझी भेट झाली. उद्धवजीच बाळासाहेबांकडे त्यांनी मला घेऊन गेले आणि त्यानंतरसुद्धा जात असताना मला असं वाटत होतं की आपण साहेबांना सांगावं की मी फक्त सामाजिक काम करते. पण मग साहेब मला म्हणाले की माझ्याकडे रजिस्टर पत्र येतात आणि त्याच्यावर 10 लोकांची नावं असतात. राजीव गांधी लिहिलेलं असतं, शरद पवार लिहिलेलं असतं, बाळासाहेब ठाकरे लिहिलेलं असतं. तर माझं स्थान तुमच्या सामाजिक कामात फक्त एक रजिस्टर लेटर एवढं आहे का? आणि त्यामुळे सामाजिक वगैरे नाही करायचं तर राजकीयच काम करा. आणि मलाही असं वाटलं की बरेचसे माझ्या मनात खूप प्रश्न होते. चर्चा भरपूर झाली आणि त्याच्यानंतर मग मी शिवसेनेमध्ये काम करायचा निर्णय घेतला 22 फेब्रुवारी 1998. त्याला आता बरोबर 17-18 वर्ष होऊन गेली आणि त्या सगळ्या मधल्या काळामध्ये मला असं वाटतं की बरंचसं काम मला करता आलं. ताई, तुम्ही आता उल्लेख केला म्हणून विचारतो की सामाजिक कार्य, महिलाविषयक कार्य तुमचं खरंच खूप मोठं आहे यासाठी की गेल्या 10 वर्षातलं जर का विधिमंडळाचं कामकाज कोणी उघडून बघितलं तर त्यामध्ये सामाजिक प्रश्न, महिलांच्या प्रश्नांवरती तुम्ही आवाज उठवलेला आहे आणि शिवसेनेचा आवाज उठवलेला आहे. पण अशा अनेक महिलांचे जे प्रश्न आहेत की ज्यावरती सरकार विचार करतं, बैठका घेतं, पण निर्णय होत नाही. तुम्हाला असे काही निर्णय आहेत की जे तुमच्यामुळं झालेत असं तुम्हाला वाटतं? एक तर मला सांगायला पाहिजे, महिला आर्थिक विकास महामंडळाची मी अध्यक्ष होते आणि अध्यक्ष म्हणून काम करत असताना आज हे सगळं जे बचत गटांची चर्चा आज आहे, पण MRCP महाराष्ट्र रूरल क्रेडिट प्रोग्रॅम संपूर्ण गावोगाव ज्या बचत गट दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांच्यासाठी घेण्याचा कार्यक्रम असेल, शेतीविषयक आधारित ते बचत गट आहेत, त्या सगळ्यांच्याबद्दलचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सर्व नोंदणी आणखीन त्याच्यासाठी म्हणून काम केलं. दुसरं मला सांगायला पाहिजे की एक मुलांच्या धान्यावरून आता खूप संघर्ष होतो बघा. आणि इथे मला सांगायला हरकत नाही की स्वतः बाळासाहेबांनी आणि माननीय उद्धवजींनी त्या विषयामध्ये माझं महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी खूप वादविवाद झाला आणि मी त्यांना म्हटलं होतं की टेंडर सिस्टीमनीच आपण गेलं पाहिजे. आणि त्यावेळेला मतभेद झाल्यानंतर आता काही व्यक्ती ज्या त्यावेळेला जवळ होत्या सत्ता केंद्रामध्ये त्या खूप नाराज झाल्या माझ्यावरती. तर मी साहेबांना जेव्हा सांगितलं की साहेब, लहान मुलांच्या विषयामध्ये चांगलं धान्य पुरवठा करणाऱ्याच लोकांना निविदा देणं गरजेचं आहे, तेव्हा बाळासाहेबांनी उद्धवजींना विचारलं, ही बरोबर बोलते का? तर उद्धव साहेब म्हणाले हो, कारण आपल्याला
कामाच्या संदर्भामध्ये त्या म्हणतात ते बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग मी तो निर्णय घेतल्यावरती मला खूप त्रास झाला काही लोकांकडून. पण शिवसेना प्रमुखांनी आणि माननीय उद्धव साहेबांनी तो निर्णय शेवटपर्यंत लावून धरला. किंबहुना मी असं म्हणेन की आज अंगणवाड्यांना आहार पुरवण्याचं काम बचत गटांना देण्यापर्यंत जे पोचलो त्याला सुरुवात ती झाली ती मार्च 98मध्ये. त्याच्यानंतरच्या काळात मार्च 99मध्ये नंतर मग सचिवांनी त्याच्याबद्दल सकारात्मक पावलं उचलली. हे एक उदाहरण झालं. पण दुसरं मला सांगायला पाहिजे की पोटगीविषयक कायद्यातले बदल असतील, स्पेशल कोर्टं असतील, त्याचबरोबर आता माननीय चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने तेव्हा आबा होते गृहमंत्री, आम्ही विरोधी पक्षात होतो, पण ज्या शिफारसी केल्या त्याच्यात मुख्यतः म्हणजे पोलीस स्टेशनला गेल्यावर महिलांना जी वर्तणूक मिळते त्याच्यात काय बदल करावा हे अनेक सूचना आम्ही केल्या. त्यातल्या 110 कमिट्यांमधल्या त्या सूचना स्वीकारल्या गेल्या. पण त्या सूचना गेल्यानंतर आता पुढची अंमलबजावणी कशी हा प्रश्न शिल्लक राहतो. आणि तिथे मला असं वाटतं की महिलांच्या दृष्टिकोनातून कोणीतरी टास्क मास्टर अशी व्यक्ती गृहविभागात असली पाहिजे की जी त्याचं मॉनिटरिंग किंवा देखरेख व्यवस्थित पद्धतीने करेल. आणि ते न केल्यास संवेदनहीनता दिसली तर कठोरतेने आपल्यावरती पावलं उचलली जातील हा मेसेज गेला तर त्याच्यामध्ये काही सुधारणा होऊ शकेल. पण माझ्या विधिमंडळातल्या कामामध्ये मला दुसरं एक सांगायला पाहिजे की सुट्या सुट्या ज्या घटना घडतात तर निदान मी तर म्हणेन की कमीत कमी 200 तरी अशा घटना आहेत, बलात्कार असेल किंवा हुंडाबळी असतील, की त्याच्यामध्ये मी आवाज उठवल्यानंतर आरोपीला अटक होणं, त्याच्यानंतर केसमध्ये न्याय मिळणं, केसचा निकाल लागणं. ते विद्या देशमुख म्हणून परभणीच्या एका मुलीच्या केसमध्ये तर ते गुंड पळून गेले होते, ते 6 वर्षांनी सापडले, त्याच्यानंतर शिक्षा झाली. आता ते परत पळून गेले होते, परत पोलिसांनी त्यांना पकडलं. म्हणजे इतके टोकाचे गुन्हेगार की ज्यांच्याबद्दल लोकांना बोलताना सुद्धा स्थानिक पातळीवर थोडी भीती वाटते. असे सगळे विषय मला घेता आले विधिमंडळामध्ये. आणि त्याच्यात मला मात्र एक वाटतं की या सगळं सरकारमध्ये आत्मसात व्हायला खूप वेळ लागतो, पण विधिमंडळात तुम्ही 100 मोर्चांचं जे काम असतं ते एका दिवसात तुम्ही त्याला निदान चालना देऊ शकता, असा माझा अनुभव आहे. ताई, आज योगायोग असा आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. मला तुम्हाला आवर्जून विचारायचं आहे, कारण तुम्ही 98ला शिवसेनेत आलात आणि त्यानंतर शिवसेना सत्तेतून बाद झाली. आता शिवसेनेची सत्ता आहे, पण जो मधला काळ होता जेव्हा सत्ता नसते अशा वेळी तुम्ही शिवसेनेत आलात, तर बाळासाहेबांची कार्यपद्धती आणि उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती या दोघांमध्ये काही अंतर आहे का, आणि असेल तर ते काय, तुम्ही काय जवळून बघितलं? मला असं वाटतं असे जी तुम्ही एका प्रश्नामध्ये 8 प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळे जेव्हा 99ला सत्ता गेली, पण त्याच्यानंतर आमची केंद्रात सत्ता होती, त्यामुळे केंद्रामध्ये सत्ता होती त्यावेळेला सुरेश प्रभू पर्यावरण मंत्री होते. त्यांनी एक महिलांचा जंगल बचावमध्ये सहभाग या विषयावरती एक राष्ट्रीय समिती केली होती आणि त्याच्यामध्ये निर्मला मूच, त्याच्यानंतर निर्मलाताई देशपांडे, बऱ्याचशा गांधीवादी कार्यकर्त्या, पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्या होत्या त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेला आम्ही जॉईंट फॉरेस्ट प्रोग्रॅम तोसुद्धा हाती घेतला. तर शिवसेना प्रमुखांचं एक जे होतं कार्य सगळं त्याच्यामध्ये त्यांचं बारीक लक्ष असायचं प्रत्येकाकडे. माननीय उद्धव साहेबांनी 2003च्या सुमाराला कार्याध्यक्ष म्हणून हातामध्ये सूत्र स्वीकारली. उद्धव साहेब जास्त सहनशीलतेने ऐकून घेणार, लगेच रिॲक्ट करणार नाहीत. पण दोघांच्यामध्ये एक साम्य आहे की बाळासाहेबांचा कठोरपणा आणि करारीपणा एक वेगळा दिसायचा आणि उद्धव साहेबांचा कठोरपणा आणि करारीपणा प्रत्यक्षात लक्षात येत नाही, पण जे जवळ जातात त्यांच्या तो चांगला लक्षात येतो. जसा 2005ला राज ठाकरे आणि नारायण राणे आमचा पक्ष सोडून गेल्यावर त्यांच्या ते लक्षामध्ये आलं की उद्धव साहेब संयतपणे बोलतात, याचा अर्थ ते दुर्बल आहेत असं नाही आहे, त्यांची एक स्वतःची कार्यशैली आहे. आणि विरोधी पक्षाचं म्हणाल तर आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं तर जे सगळं होतं कामाची पद्धत, त्याच्यामध्ये त्यांनी कम्युनिस्टांना खिळखिळं केलं, त्यांनी शेकापला खिळखिळं केलं, त्यांनी ट्रेड युनियन्समध्ये फूट पाडली आणि शिवसेनेमधले किंवा भाजपमधले लोक घ्यायचे स्वतःकडे, हीच त्यांचीसुद्धा रणनीती होती. पण मला कधी शिवसेनेच्या कुठल्या शिबिरात असं वाटलं नाही की सत्ता नाही म्हणून शिवसैनिक कुठेतरी दुबळा झाला आहे किंवा बाळासाहेबांनी बोलत असताना कधी अगतिकतेने बोललेले आहेत किंवा माननीय उद्धव साहेब बोलत असताना असं बोललेले आहेत की आता सत्ता नाही आपण काय करू शकतो. उलट मला इथे सांगायला पाहिजे की शिवसेना ही कायम आक्रमक पवित्र्यातच होती. आणि जेव्हा असं वातावरण होतं मुंबईमध्ये, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की का लोकांना असं वाटत होतं मला माहीत नाही, पण भल्या भल्या पंडितांचं म्हणणं होतं की शिवसेना राहते का जाते. पण या सगळ्याची उत्तरं कामामधून मिळालेली आहेत. त्याच्यानंतर 2009मध्ये मिळाली, 2012मध्ये मिळाली
आणि बाळासाहेबांनी हळूहळू संघटनात्मक बांधणी जशी उद्धवसाहेबांवर सोपवली तसं उद्धवजी जो वेळ देतात संघटना बांधणीसाठी त्याच्यामधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी अनेक खांबी असे तंबू तयार केलेत. मग त्यात संपर्क प्रमुख आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, जुने शिवसैनिक आहेत, कामगार सेना आहे. म्हणजे शिवसेना प्रमुखांनी जी संघटना उभी केली होती तिला अधिक मजबूत करण्याचं काम माननीय उद्धवसाहेबांनी केलं. आणि दुसरं मला इथे सांगायला पाहिजे की सुदैवाने या सगळ्या आधीचा अनुभव सगळा आल्यावरती नंतरच्या काळात 2009 नंतर फारशी कोणी लोकांनी शिवसेना सोडून जायची काही हिंमत केली नाही. आणि ज्यांनी आधी हिंमत केली होती त्या सगळ्यांचा हिशोब 2014ला एकदमच चुकता झाला की जे स्वतःला म्हणवणारे सगळे धडाधड पडले आणि त्याबद्दल अर्थातच शिवसैनिकांनी खूप मोठ्या दुवा दिल्या. दोघांच्या कार्यपद्धतीत काही फरक आहे, वक्तृत्वात फरक आहे, पण माननीय उद्धवसाहेबांनी ही संघटना एकसंधपणे आणि काही भूमिकेत आणि विशेषतः मला सांगायला पाहिजे की 2014ला जेव्हा आमची विधानसभेत युती तुटली भाजप आणि आमची, आणि सुब्रमण्यम स्वामी स्वतः बोलले की दिल्लीत सुद्धा असं बोलत होते आणि खरं आहे, मी पण तेव्हा दिल्लीत गेले होते की शिवसेना 30-35वरती गुंडाळली जाईल आमदारांवरती. पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला चित्र दिसलं की 63 आमदार शिवसेनेचे निवडून आले की जे एकसंध शिवसेना असताना निवडून आले होते. आणि आता ते जर का युती असत्याने निवडून आले असते तर त्याचं श्रेय परत इतरांना गेलं असतं. पण एक हाती लढून सुद्धा 63 आमदार निवडून आणले. आणि हे जे आमदार आहेत ते आमदार फक्त शिवसेनेमुळे निवडून आलेले असल्यामुळे कोणी कितीही तरी काही गैरसमज पसरवले तरीसुद्धा त्यांना ठाम माहिती आहे की ते वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेमुळेच निवडून आलेले आहेत. आणि तेच आज विधानसभेच्या नंतर जिल्हा परिषदा किंवा पंचायत समितीमध्ये आमदार खासदार काम करत आहेत. सोनाली, ताई, युक्रांतपासून म्हणजे समाजवादी ते हिंदुत्ववादी विचारसरणी मांडणारी शिवसेना, तर तुमचा वैयक्तिक म्हणजे जे चळवळीतले कार्यकर्ते असतात म्हणजे ते कितीही काही झालं तर ते रसायन जात नाही, तर तुमचा असं व्यक्तिगत संघर्ष तुमचा काही झाला का विचारसरणीत? तुम्हाला कधी असं वाटलं का की अमुक एखादी घटना किंवा प्रसंग आठवत आहे का जिथे तुम्हाला वाटलं की अरे आपण ह्या विचारांचे आहोत आणि हिंदुत्ववादी विचार मांडणारे संघटनेत आपण इथे कसा निर्णय घ्यायचा? एक तर मला सांगायला पाहिजे की ज्याला शहाबानूची केस झाली होती आणि त्या केसच्या वेळेला मुस्लिम महिला संरक्षण कायद्यामध्ये बदल करण्यामध्ये आले. त्याच वेळेला महिला चळवळीमध्ये सुद्धा 3 गट पडले होते. आणि ते 3 गट होते त्याच्यातला एक गट चक्क असं म्हणत होता की मुस्लिम महिला संरक्षण कायदा बरोबर आहे. आणि हे म्हणणाऱ्यामध्ये समाजवादी कम्युनिस्ट गटातल्या बरेचशा लोक होते, बरेचसे होते, म्हणजे प्रजा समाजवादी नव्हते पण अनेक समाजवादी हे बोलत होते, इन्क्लुडिंग VP सिंग, की हा मुस्लिमचं महिला संरक्षण. तिथेच माझ्या मनामध्ये एक मला म्हणजे कळेन असं झालं होतं की हे असं का बोलतायत, एक भाग. दुसरं मला असं वाटतं की हिंदुत्ववादी संघटना आहे शिवसेना याचा अर्थ मला तर कधी बाळासाहेबांच्या बोलण्यामधून 99पासून मी पाहते आहे त्यांनी कायम राष्ट्रहिताचीच व्यापक व्याख्या मांडलेली होती. फक्त विधिमंडळात मला आठवतं आहे की एकदा मी भाषणामध्ये जय भीम जय महाराष्ट्र बोलले तेव्हा मला काही लोकांनी पत्रकार आले धावत आणि ते म्हणायला लागले की तुम्ही जय भीम कसं काय म्हणालात वगैरे. तर म्हटलं का असं काही नाही आहे, मी ज्या सभेत प्रवेश केला प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे असताना तिथे पण मी जय भीम जय महाराष्ट्रच बोलले होते. तर त्यानंतर मग साहेबांकडे गेला तो विषय, मोठ्या साहेबांकडे, आणि शिवसेना प्रमुख म्हणाले तुला कोणी सांगितलं जय भीम म्हणायचं नाही आहे, तुला जय भीम म्हणण्यापासून कोण अडवतं ते मी पाहतो. त्याच्यामुळे साहेबांचं मन एकदम खुलं होतं. महिला प्रश्नावरती काम करत असताना पोटगीचे प्रश्न असतील, बलात्काराचे प्रश्न असतील, या प्रत्येक प्रश्नामध्ये मी तर असं म्हणेन की ज्या मी भूमिका घेतल्या तर त्या भूमिकांना इथे मला उल्लेख करायला पाहिजे माननीय सुभाष देसाईंचा. कोठेवाडीच्या वेळेला जेव्हा मी महिला मोर्चा काढला तर त्या मोर्चाच्या मध्ये स्त्री आधार केंद्राचा मोर्चा काढला होता पहिला. मग त्याच्यानंतर मला देसाई साहेबांचा फोन आला आणि सुभाष देसाई म्हणाले की मी मोर्चा पाहिला, महिला खूप होत्या, पण त्यात शिवसेनेचा का तुम्ही उल्लेख केला नाही? तर मी त्यांना म्हटलं असं नाही, मला असं वाटलं की कोणी मला म्हणेल की तुम्ही कशाला शिवसेनेच्या व्यासपीठावर हा विषय घेता. तेव्हा सुभाष देसाई मला म्हणाले की तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही आता शिवसैनिक आहात, तुम्ही जिथे जाल तिथे शिवसेना असली पाहिजे आणि तुम्हाला कोणी कशालाही अडवणार नाही, जो विषय तुम्हाला योग्य वाटेल तो घ्या. आणि त्यावेळेपासून मी सर्व महिलांच्या प्रश्नामध्ये असेल, दलितांचे प्रश्न असतील, सामाजिक न्यायाचे प्रश्न असतील, भटक्या विमुक्तांचे प्रश्न असतील, इव्हन अंधश्रद्धांसारखे प्रश्न असतील, बाबांचे बंधुगिरी वगैरे, या सगळ्या विषयामध्ये शिवसेना म्हणून भूमिका घेते. आणि त्याच्यामध्ये मला फार कुठे असं वाटलं नाही की या संदर्भामध्ये काही झालं. तुम्ही जेव्हा राजकारणात आला तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीसारखे पक्ष पण आहेत जे सेक्युलर विचारधारा मांडणार, तर तुम्ही शिवसेनाच का निवडली?
राष्ट्रवादी नव्हतंच तेव्हा, राष्ट्रवादी नव्हतं, राष्ट्रवादी नंतर तयार झालं. काँग्रेसचा विचार केला तर आता ते फार स्फोटक विधान होणार आहे. त्यांच्या संपूर्ण जे जळगाव वासनाकांड आणि सगळी जी कार्यसंस्कृती आहे काँग्रेस संस्कृती, त्याचा मला अत्यंत उबग आला. म्हणजे माझ्याकडे तेव्हा जर का शस्त्र असतं तर मी एखाद्याला उडवलं असतं त्याच वेळेला. कारण ज्या प्रकारनी महिलांचं शोषण होताना मला दिसलं, आजही मला खूप अस्वस्थ वाटतं, खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. आणि मला असं वाटतं की इतर पक्षात ते नसेल का असेल याच्यात चर्चा होऊ शकते, पण ज्या पद्धतीने मला तिथे चित्र दिसलं त्याच्यात मला असं वाटलं एक तर महिला आरक्षणाच्या नावाने महिलांना फसवलं जातं आहे. सातत्याने सांगितलं जात होतं की आता लोकसभा विधानसभेत आरक्षण येणार आहे आणि ते आरक्षण आल्यावर तुम्हाला तिकीटं मिळणार आहे. पण 12 सप्टेंबर 1996ला आरक्षणाचं विधेयक आलं, आजही ते मंजूर झालं नाही. आणि मला शिवसेनेमध्ये आरक्षण नसताना विधान परिषद दिली, उपनेत्यात आरक्षण नव्हतं, प्रवक्त्यात आरक्षण नव्हतं, कुठलंही आरक्षण नसताना गुणवत्तेच्या जोरावरती कामाची संधी शिवसेनेत मिळाल्यामुळे मला असं वाटलं की एक माणूस म्हणून माझी कदर या ठिकाणी कामाची होते आणि त्याबद्दल मला खरंच मनामध्ये समाधान आहे. पण मी एक ठरवलं होतं की राजकारणामध्ये जाऊन असा व्यक्तीच्या विरुद्ध कुणाचा सूड काढायचा नाही आणि म्हणून मी कधीही नावं डायरेक्टली कुठे बोलले नाही. थोडंफार संकेत माझ्या लिखाणात मी दिलेले आहेत, मला काय दिसलं ते चित्र, पण मला त्याचा राजकीय मी फायदा घेते शिवसेनेत असल्यामुळे, अशा पद्धतीचं नको होतं. पण तरी कित्येक महिला येतात, मला गोष्टी सांगतात, रडतात, ढसाढसा, परत त्याच पक्षात जातात, काम करतात. मी काही करू शकत नाही त्यांच्यासाठी. तुम्ही सांगितलं की शिवसेनेत तुम्ही या महिलांच्या प्रश्नावरती तिथं तुम्हाला प्राधान्यानं सगळं मांडायला मिळतं, त्यामुळे तुम्ही ती जॉईन केली. शिवसेनेमध्ये मला 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही आल्यानंतर शिवसेनेमध्ये महिलांचा ओघ किती वाढला, शिवसेना महिलांच्या बाबतीत म्हणजे जसे पक्ष म्हणून किती बळकट झाली इतर जसे राजकीय पक्ष आहेत तसं त्या तुलनेत. आणि दुसरं, पक्षानं तुम्हाला आतापर्यंत किमान एक महिला म्हणून मंत्रिपद जे महिलांच्यासाठी अपेक्षित असतं, तर ते आतापर्यंत तुम्हाला डावलं गेल्याची भावना तुमच्यात आहे का? एक तर मला सांगायला पाहिजे की महिलांचा ओघ म्हटलं तर माझ्याकडे काय अशी महिलांची व्होट बँक नव्हती. म्हणजे मी मोठ्या साहेबांनाही विचारलं होतं की साहेब तुम्ही मला जबाबदारी टाकताय, महिला आर्थिक विकास महामंडळाचं मला अध्यक्ष केलं, तर तोपर्यंत राज्य महिला आयोग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ दोघांनाही मंत्रिपदाचा दर्जा नव्हता. महिला आर्थिक विकास महामंडळाला पहिल्यांदा त्यावेळेला 25 वर्षांनंतर पहिल्यांदा मंत्रिपदाचा दर्जा मिळाला, तो मी अध्यक्ष असताना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला आणि मग महिला आयोगाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला. म्हणजे टेक्निकली सांगायचं झालं तर मला ते मंत्रिपदाचा लाल दिवा 98ला साहेबांनी दिला होता, ते एक सांगायला पाहिजे. एक दुसरा मला असा भाग वाटतो की साहेबांना मी जेव्हा विचारलं की साहेब कुठली सहकारी बँकेची मी चेअरमन नाही आहे, कुणा राजकीय घराणं नाही आहे काही, किंवा एक तथाकथित बहुजन समाजाचं नेतृत्व असं पण नाही आहे चंद्रकांत माझ्याकडे, तरीसुद्धा तुम्ही का बरं माझा विचार करताय. तेव्हा साहेब म्हणाले तुझा जो सामान्य महिलांच्या मनावर प्रभाव आहे त्याचा विचार करून आम्ही तुझ्याकडून अपेक्षा धरतो आहे. आणि मला इथे सांगायला पाहिजे की मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्या समानतेचा प्रश्न असेल, महिला अत्याचाराचा प्रश्न असेल, हे सगळे मध्यवर्ती प्रवाहामध्ये आले. दुसरं, ग्रामीण भागात तर मी नक्की सांगू शकते की कित्येक पंचायत समितीच्या सदस्या, जिल्हा परिषदेच्या सदस्या, त्यांना तिकीटं मिळवून देण्यापासून ते त्यांचा प्रचार करून त्या राजकारणात उभ्या राहाव्यात या दृष्टिकोनातून मला चांगलं योगदान देता आलं. किमान एक आज संख्या म्हणायची झाली तर नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या म्हणून एक आपल्या परिचयात असणाऱ्या शिवसेनेच्या ज्या महिला होत्या त्यांच्याबरोबर काम केल्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व त्यांचंसुद्धा उदयाला येऊ शकलं. आणि दुसरं मला असं वाटतं की विधिमंडळामध्ये जे काही काम केलं त्या विधिमंडळातल्या कामामध्ये 3 वेळेला विधान परिषद सदस्यत्व मिळालेली सर्व राजकीय पक्षांमधली मी एकमेव महिला आहे. संजीवनी ते रायकर एक दुसरं उदाहरण की ज्या प्राथमिक शिक्षकांमधून निवडून आल्या आणि त्या विधान परिषदेत आल्या. बाकी सर्व पक्षांनी एक वेळेला संधी देतात आणि नंतर त्यांना बाजूला फेकलं जातं राजकारणामधून. मंत्रिपदाचं शल्य तुम्ही म्हणाल तर मी नेहमी शिवसेना प्रमुख आणि उद्धवसाहेब यांचा ज्या वेळेला विचार करते त्याला मला असं वाटतं की अनेक प्रकारच्या चौकटींमधून पक्षश्रेष्ठी म्हणून ते विचार करतात आणि तो जे विचार करत असतात त्या विचाराला खूप काही अर्थ असतो की जो अर्थ आपल्याला अनेक वर्षांनी कळतो. आणि त्यामुळे माझ्या मनात कुठली खंत नाही, माझ्या मनामध्ये कुठलाही खेद नाही, माझ्या मनात कुठलाही प्रश्न नाही. उलट मला असं वाटतं की हे काम जे करते मी
त्याच्यामध्ये आम्ही सत्तेत आहोत म्हटल्यावरती काही कामं करणं मला आमदार म्हणून सुद्धा सोपं झालं आहे आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर मी मला जे शक्य होईल ते जरूर करते. एखाद्याला सस्पेंड मंत्र्यांना करता येत नसेल पण मला चुकीचं केलं तर मी सस्पेंड करू शकते. ही शिवसेना आमदार म्हणून ताकद आहे असं मला वाटतं. ताई, पण माझा राजकीय अनुभव असा सांगतो की सत्तेची भाकरीसुद्धा 2.5 किंवा 3.5 वर्षांनी परतली जाते. तर अशामध्ये तुम्हाला संधी आहे, संधी नाही असं म्हणू नये मंत्रिपदाची. मी खरं सांगायचं तर मी भूतकाळात जगत नाही, मी वर्तमानात जगते आणि भविष्याचा विचार करत असताना मी फक्त म्हणजे इश्यूजचा विचार करते, सामाजिक जे प्रश्न आहेत त्यांचा. पक्षाने संधी दिली आणि काही जबाबदारी टाकली तर मला निश्चित आवडेल. मी खोटं बोलणार नाही की बाबा मला काही जबाबदारी नको, कारण मी कोण म्हणजे अशी एकदम अण्णा हजारेंची पट्टशिष्य म्हणून स्वतःला म्हणू शकत नाही या विषयामध्ये. अण्णा हजारेंचे विचार मला वाटतात, योग्य वाटतात अनेक बाबतीमध्ये. त्यांचा आदर्शवाद जो आहे, विशेषतः गावामधली दारूबंदी किंवा असे जे कुऱ्हाडबंदी, हे विषय चांगले आहेत त्यांचे. पण राजकारणात आहोत म्हटल्यावरती पक्ष जी टाकेल जबाबदारी ती स्वीकारायची, एवढाच जर का विचार केला तर बरंचसं काम सोपं होतं. आपण एकूणच महिलांच्या प्रश्नांच्या अनुषंगानं बोलतोय. मला नेहमी असं वाटतं की शिवसेनेचं खरं वैशिष्ट्य काय आहे तर ती शिवसेनेची महिला आघाडी. खास करून आता मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, तिथं व्हॉट मेक्स द डिफरन्स तर शिवसेनेची महिला आघाडी. तुम्ही या शिवसेनेच्या महिला आघाडीचा DNA काय बघता? कारण ही वेगळी आहे. इतर पक्षाला अशी स्वतःमध्ये एक विंग इतकी सक्षम आणि ती धडाडीनं सर्वसामान्यांपर्यंत जाणारी अशी ही महिला आघाडी तयार करता आलेली नाही. मला असं वाटतं की एका बाजूला सहनशीलता, दुसऱ्या बाजूला रणरागिणी, एका बाजूला प्रचंड आक्रमकता, दुसरीकडे सामूहिकता, तिसरीकडे श्रद्धा आणि त्याचबरोबर अन्याय झाला तर त्याच्यासाठी वेळ पडलं तर वाटेल तो त्याग करण्याची तयारी. असं एक चांगल्या प्रकारचं रसायन शिवसेना महिला आघाडीत आहे. आणि तारिणी बेदी यांचं जे एक नवीन पुस्तक आलं आहे शिवसेना महिला आघाडीबद्दल, त्याच्यामध्ये सुद्धा एक समोर आपल्याला दिसतं की तिच्यामधली जी तगमग आहे सगळी. तर मला असं वाटतं की ती एक सामान्य शिवसेना महिला आघाडीचा DNA तुम्ही जो विचारताय, मला तर असं वाटतं की साहेबांचा शब्द आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी, हाच त्यांची भूमिका आहे. आणि असं एक खरं सांगते मी, म्हणजे पदांमध्ये किंवा याचा फक्त मुद्दा नाही आहे, सामूहिकता आहे शिवसेनेत. कसं आहे, इथले जे भूमिपुत्र होते मूळचे, कोळी, आगरी, भंडारी, वेगवेगळ्या समाज, त्यातूनच शिवसेना उभी राहिली. त्यामुळे एक महिला आली आणि तिथे फक्त जाऊन कोणाला भेटली असं होतच नाही. त्या जातात, त्या समूहानेच जातात, सगळीकडे एकत्र जातात, एकत्र भेटतात. त्यांच्या कुटुंबामध्येही पक्ष असतो आणि त्याही पक्षाचं काम करतात, त्यांचा मुलगाही पक्षाचं काम करत असतो आणि त्याच्यामुळे त्यांना एक प्रचंड आत्मविश्वास आहे की हा सगळा समूह आमच्याबरोबर आहे. आणि तिथे मला असं वाटतं की आता महापौर आहेत किंवा गटनेता पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या महिलांना केलेला आहे. कल्याण डोंबिवलीला महिला राखीव नसताना सुद्धा महापौर महिला शिवसेनेच्या केल्या होत्या. आणि इतकंच नव्हे तर 50% आरक्षण आत्ता आलं 2012मध्ये. परंतु त्याच्या अगोदर मुंबई महानगरपालिका, संभाजीनगर महानगरपालिका या ठिकाणी 33% 44% आरक्षण महिलांना मिळालं. कारण आरक्षणाखेरीज गुणवत्तेवरती सुद्धा अनेक महिलांना तिकीटं देणं याचा विचार पक्षाने केला. पण अजूनही स्त्रियांना संधी जास्त मिळायला पाहिजे असं मला निश्चितपणाने वाटतं. आपली चर्चा ही खुली चर्चा हळूहळू आता निर्णायक वळणावरती चाललेली आहे. सध्या सेना भाजपमध्ये युतीची चर्चा चाललेली आहे. त्यामध्ये नेमकं काय होतं आहे याचा थांग पत्ता नेत्यांनाही लागत नाही आहे. यावरच आपण नीलमताई गोरे यांना अनेक प्रश्न विचारणार आहोत, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर नीलमताई गोरे आहेत आणि त्यांना आपण खुली चर्चामध्ये प्रश्न विचारतो आहोत. सचिन ताई, एक सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे युतीचं नेमकं काय होणार हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा, दरवेळी निवडणुका आल्या की युतीचं काय होणार, आघाडीचं काय होणार. एक प्रश्न सामान्य मतदार म्हणून मला कायम पडतो की राजकीय पक्ष ठोस भूमिका मांडत का नाही. आम्ही युती करणार नाही, आम्ही सोबळावर लढणार किंवा आम्ही युती करून एकत्र लढणार. दरवेळी त्याच्यात 8-10 दिवस जातं, 15 दिवस जातं, असं का होतं? एक आपण चित्र जर का पाहिलं तर विधानसभेच्या वेळेला जो काही कौल आलेला आहे त्या कौलामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र केले तर 122 अधिक 63 होत आहेत. अन्यथा 40-44 काँग्रेस NCP, शिवसेना 63 आणि 122 भाजप. म्हणजे महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीच अशी आहे की कुठलाच एक पक्ष स्वबळावरती जाऊ शकेल
हा विषय काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल उद्भवतच नाही आहे एक. बरोबर. दुसरं, आत्तापर्यंत शिवसेना भाजप महानगरपालिकांमध्ये अनेक वेळेला युती करूनच लढलेली आहेत. मुंबईमध्ये खास करून 100%चा नारा पूर्वी पण भाजपने दिला होता, पण प्रत्यक्षामध्ये विधानसभेला सुद्धा आम्ही एकत्र वचननामे केले, एकत्र लढलो. आणि पहिल्यांदाच इतिहासात असं झालं की लोकसभेमध्ये आमच्या मदतीच्या शिवाय बहुमतसुद्धा मिळालं. अशा पद्धतीची भारतीय जनता पक्षाला यश मिळालं. आधी NDAचा कौल होता तेव्हा तर एका मताने NDAचं गव्हर्नमेंट पडलं होतं. म्हणजे सातत्याने भारतीय जनता पक्षाला शिवसेनेची आवश्यकताच होती त्यामध्ये जे आहे ते. आता पहिल्यांदा असं झालं आहे की महाराष्ट्रामधलं संपूर्ण राजकीय संक्रमण चालू आहे. आणि त्याचबरोबर मी तर असं मानते, म्हणजे नवीन जे आता येत आहेत मोर्चे येत आहेत नवीन, किंवा प्रकल्पग्रस्त, आता गेल्या 5 वर्षामध्ये जिथे जिथे बघू तिथे प्रकल्पग्रस्त आपल्याला मोठ्या प्रमाणात उभे राहताना दिसत आहेत. थोडक्यामध्ये ज्या पारंपरिक वोट बँक्स होत्या त्या बदलत चाललेल्या आहेत. आणि ह्याला मी एक कारण, मला स्वतःला असं वाटतं की दिल्लीमध्ये सुद्धा आपचा उदय जो झाला त्याच्यामुळे एक झालं की आत्तापर्यंत बाबरीच्या पतनानंतर काँग्रेस, UPA आणि NDA या दोघांच्या मधली जी थर्ड स्पेस होती ती थर्ड स्पेस जी आहे ती आकुंचन होत चालली होती. 2009 नंतर पहिल्यांदाच असं झालं की ती स्पेस हळूहळू वाढताना आपल्याला दिसायला लागली. आणि तो फार मोठा फरक आहे. आणि त्याच्यामुळे आता तिसरी स्पेस जी आहे ती कोणाला मिळणार याच्याबद्दल नॅशनल लेवलला आपण जेव्हा बघतो तिथे आपल्याला मग जयललिता दिसतात, ममता बॅनर्जी दिसत आहेत, कम्युनिस्ट दिसत आहेत, नवीन पटनायक दिसत आहेत, नितीश कुमार दिसत आहेत, चंद्राबाबू दिसत आहेत. आणि त्यामुळे ही जी तिसरी स्पेस होती ती फक्त NDAच्या बरोबरची राहील का UPAच्या बरोबर असं नाही आहे, तर तिसरी स्पेस मोठी पण होऊ शकते नॅशनल लेवलला. याचं कारण काँग्रेसबद्दल संपूर्ण भ्रमनिरास झालेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा विचार किती प्रमाणात सगळ्यांना सामावून घेईल देश म्हणून याच्याबद्दल अनेक घटकांच्या मनामध्ये शंका आहे. आणि त्या तिसऱ्या स्पेसमध्ये प्रादेशिक पक्ष जास्त आहेत. जास्त आहेत. त्यांना तुम्ही म्हणालात की राजकीय समीकरणं बदलत आहेत, स्पेस वेगळी निर्माण झालेली आहे. नुकत्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपा मोठा पक्ष असला तरी भाजप आणि काँग्रेसमध्ये अवघ्या 127 जागांचा फरक आहे. त्यामुळे उद्या जर का महाराष्ट्रामध्ये युती झाली तर काँग्रेस हा नंबर 1चा शत्रू असू शकतो भाजपा आणि शिवसेनेचा. त्यामुळे दोघांमध्येच चेंडू आपापसात खेळता ठेवायचा आणि युती तोडायची, कुठेतरी हे प्लॅनिंग आहे. मला असं वाटतं की हे माध्यमांना किंवा मला माहीत नाही, म्हणजे चित्रपटांमुळे असं होतं का की अशी काहीतरी खेळी करून 2 माणसं काचेच्या दाराच्या आड भेटतात गुपचूप आणि हात हलवत जातात, चलो अभी युती तोडेंगे, असं होत नाही. याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट असं आहे की प्रत्येकाला दुसऱ्याची स्पेस पाहिजे आहे. काँग्रेस NCPची स्पेस पाहिजे आहे भाजप शिवसेनेला. पण 2014च्या विधानसभेनंतर हे दिसलं आपल्याला की भाजपला शिवसेनेची पण स्पेस पाहिजे आणि शिवसेना पण काही प्रमाणात भाजपची स्पेस घ्यायचा प्रयत्न करते. म्हटल्यावरती हा संघर्ष अटळ आहे, अपरिहार्य आहे. आणि तुमचा जो प्रश्न आहे की आधी असं ठरवता येत नाही का, याला कारण असं आहे, आधी जर का ठरवलं तर काही पक्ष असे पण आहेत की उत्तरांची युती कधी तुटते याचीच वाट बघत बसणार आहेत. असं ठरवलं शेवटी असं होतं की परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला देवेंद्र फडणवीस म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गैरफायदा घेता येऊ नये, हा आपला हेतू असला पाहिजे. आणि त्यामुळे पंकज, तुझा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये अर्थातच शिवसेनेने कुठेही काँग्रेसबरोबर किंवा NCP बरोबर युती केली नाही आघाड्यानं, आत्ता ज्या लोकल लेवलला आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे आम्ही केली युती जर का तर भाजप बरोबरच करणार, अन्यथा दुसऱ्या बरोबर नाही. युतीची चर्चा चाललेली आहे सेना भाजपमध्ये. आजही उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये त्यांनाही समर्पक उत्तर देता आलं नाही. अजूनही चेंडू हा मुख्यमंत्र्यांच्याच कोर्टात आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या कोर्टातून काहीच पुढे येत नाही आहे. त्यामुळे युती फिसकटली आहे, खोळंबली आहे की पुन्हा काही आशावाद अजूनही जिवंत आहे, काय मानायचं काय? मला असं वाटतं की आता अजून प्रक्रिया चालू आहे, त्याच्यामुळे आपण त्याची वाट बघणं, वेट अँड वॉच, हेच त्याच्यावरचं उत्तर योग्य राहील. ठीक आहे, वेट अँड वॉच म्हणतायत. पण पुणे महापालिकेची जी निवडणूक आहे ताई, तिथं तुम्ही सक्रिय आहात, कारण तुम्हीच तिथं शिवसेनेच्या नेत्या आहात आणि तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे. आमची पुण्याची ब्युरो चीफ आहे प्राची कुलकर्णी, तिला प्रश्न विचारायचा आहे.
नीलमताई, आशिष सर म्हणाले कुठेतरी खरं तर पुण्यात तुम्हालाच निर्णय घ्यायचे आहेत, पण आत्ता जे समीकरण दिसतं आहे त्यामध्ये नीलमताई कुठेच दिसत नाही आहेत, बैठकांना नाही, चर्चांना नाही. आणि दुसरा प्रश्न, आता युतीबाबत तुम्ही म्हणालात की अजूनही चर्चा चालू आहे, आधी डिक्लेअर करता येत नाही, पण आता रावसाहेब दानवे पुण्यामध्ये होते, भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि त्यामध्ये ते असं म्हणालेत की जर या सगळ्याबाबत जर आपली स्वतःची स्वबळाची तयारी ठेवली नाही, युतीच्या चर्चाच करत राहिल्या तर फसवणूक होऊ शकते. आतापर्यंतचा अनुभव आहे. काय अर्थ घ्यायचा या सगळ्याचा नेमका? पुण्यामध्ये एकमेकांवर टीका करायची नाही या धोरणापर्यंत बैठक पोहोचलेली आहे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू आहेत असं म्हणत असतानाच जर फक्त टीका करायची नाही, जागा वाटपाची चर्चाही होत नसेल आणि जागा वाटप हा अडचणीचाच मुद्दा ठरणार असेल तर काय समजायचं नेमकं, युती होणार का नाही? आणि नीलमताई कुठे आहेत या सगळ्यामध्ये? प्राची, इनफॅक्ट तू एक चांगल्या विषयाला तोंड फोडलंस असं मला वाटतं. मला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची जी युतीची चर्चा चालली आहे ती डॉक्टर अमोल कोल्हे आणि गिरीश बापट या दोघांनी करायची असं आमचं बोलणं झालं होतं, चर्चा झाली होती. कारण मोठ्या संख्येने चर्चा करून ते इकडून 5 इकडून 5 यायला हरकत नाही आहे, पण गेल्याला तुम्ही होतात. शेवटच्या दिवसापर्यंत भोसरीची चर्चा फायनल होत नव्हती. 15-15 दिवस 20-20 दिवस चर्चेमध्येच गेले. फॉर्म विड्रॉ करायची वेळ आली तरीसुद्धा विड्रॉ फॉर्म होतील की नाही हे माहीत नव्हतं. इतक्या अवघड परिस्थितीतून युती गेली. शेवटी सुधीर मुनगंटीवारांनी त्यांच्या घरी ज्यावेळेला 2-3 जागा त्यांच्या अधिकारात निर्णय घेतला आणि त्याला युती झाली. आता तशा प्रकारची भूमिका घेणारं राज्यस्तरावरती स्वतः देवेंद्रच आहेत, पण पुण्याच्या परिस्थितीमध्ये चर्चा जी काही झाली आहे त्याच्यामध्ये एकदा ठरल्यावर की गिरीश बापट आणि अमोल कोल्ह्यांनी चर्चा करायची. मलाही स्वतःला त्या चर्चेत जाण्यामध्ये फार काही खरं सांगायचं तर रस नव्हता, कारण मुंबईमध्ये इथे मला दुसरी कामं आहेत. तुम्हाला कोण वाली आहे मी नसले तर, त्यामुळे सगळे वाहिन्यांच्यासाठी मला मुंबईत येणं क्रमप्राप्त होतं एक. आणि दुसरं, युती पिंपरी चिंचवडमध्ये जरा प्रगतीवर आहे असं मला कळतं आहे, पण त्याच्याबद्दलचा निर्णय स्थानिक पातळीवरती जो होईल त्याच्यामध्ये मी असेन. मला असं वाटत नाही की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय युतीचं परिस्थिती आहे याच्यामध्ये मी स्वतःच दखल घ्यायला पाहिजे. प्राचीनं प्रश्न विचारला नसेल थेट, पण मला तुम्हाला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. असं काही होतं का, म्हणजे शिवसेनेत होतं की नाही मला माहीत नाही, पण ब्राह्मण नेत्या, महिला नेत्या म्हणून विश्वासानं जबाबदारी टाकली जात नाही, असं काही झालं आहे यावेळेस पुण्यात? मला काय असं वाटत नाही आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. एक असं कळत नकळत एखादेच होऊ शकतं की सगळंच मला माहिती आहे आणि माहिती असल्यावरती मग पटकन एक गाव 2 तुकडे करून टाकेन असं वाटू शकतं त्याच्यामध्ये. पण दुसरं मला असं वाटतं की असं काही नाही आहे. आमचं जे काही चाललं आहे ते सगळे एकत्र स्ट्रॅटेजी करूनच चाललेलं आहे चर्चेतून. आणि तिसरा भाग त्याच्यात असा आहे की आपण एखाद्या चर्चेत नसलो तरी पक्षाचा निर्णय आपल्याला मान्यच असतो. त्या प्रत्येक चर्चेत मग मी जायचं म्हटलं तर मग दुसरं काम काही करताच येणार नाही. आणि त्यामुळे मला तर काही वाटत नाही की अशा काही गोष्टी आहेत म्हणून. कोण मनात बोलत असेल त्यांच्या किंवा खाजगीमध्ये कोण काही चर्चा करत असेल तर तो त्यांच्यापाशी आहे विषय जो आहे तो. पण तसं असेल कोणाच्या मनात खाजगी तर ते फार दुर्दैवी आहे असं मला वाटतं. आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही आणि उद्धव साहेबांनी जातीच्या पलीकडे पक्ष नेण्याचा प्रयत्न केला आहे तर त्याच्याला सुद्धा तडा देणारं असू शकतं. पण सामान्य शिवसैनिक जो आहे त्याच्या मनात असं काही नाही आहे. त्याच्याबरोबर जे आहेत त्यांच्यासाठी ते आहेत आणि मला वाटत नाही त्यांच्या मनात कुठला असा अपप्रभाव आहे. शिवसेनेचं तेच तर वैशिष्ट्य आहे, जात पात शिवसेना राजकारणात आणत नाही. ताई, आपण युतीबद्दल बोलतोय, आपण निवडणुकांबद्दल बोलतोय. काही थेट प्रश्न, आणि ते म्हणजे की मुंबईकरांना असेल, महाराष्ट्रातल्या जनतेला असेल, हे कधीच खरं तर कळलेलं नाही आहे. भाजप सेना जरी एकत्र असले एकमेकांवर कडाक्याची टीका करतात. भाजपचे नेते ज्या शब्दांमध्ये खरं तर टीका करतात ते माध्यमांना सुद्धा कधी आक्षेपार्ह वाटतं. विचारलं तर त्याची काही उत्तरं मिळत नाहीत. सेनेकडनं सुद्धा तशाच टीका झालेल्या आहेत. पण इतकी कडाक्याची टीका करून सुद्धा तुम्ही युतीसाठी एकत्र येतात, ही अपरिहार्यता आहे? हे काय आहे म्हणजे नेमकं? दोन्ही पक्षांना म्हणजे एकत्र राहायचं पण आहे, बाजूला पण व्हायचं आहे, का नेमकी मग युती करायची जर इतकी कडाक्याची भांडणं असतील तर? मुळात तुम्ही मतभेदाला भांडण म्हणताय हेच विनायक तुझ्याकडून अपेक्षित नाही आहे. कारण मतभेद टोकाला गेलेले असतात ताई. कसं आहे, तुझं माझं जमेना, तुझ्यापासून करमेना शेलार आणि हे थेट उद्धव ठाकरेंवर टीका करतात. म्हणजे ज्या काही गोष्टी ते बोललेले आहेत ते आता परत मी काही सांगत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे आणि तुम्हीही त्यांच्यावर टीका केलेल्या आहेत. पण काय नेमकं वाटतं तुम्हाला सेनेच्या नेत्या म्हणून? एक तर पहिली गोष्ट म्हणजे रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत. बाकीचे इतर लोक काय बोलत आहेत किंवा काय नाही
हे काही दखल घेण्यासारखं मला वाटत नाही आहे. एक दुसरं, सामनाच्या टीकेबद्दल खूप सगळे हळवे आहेत, पण मला इथे सांगायला पाहिजे की संजय राऊत यांचे कुणाशी काहीतरी वैयक्तिक मतभेद आहेत किंवा त्यांनी कधीतरी इतरांना अद्वा काहीतरी असं बोललेले आहेत असं तर नाही आहे. त्यामुळे जी काही आहे ती राजकीय भूमिका मांडतायत सगळे. अशा वेळेला मला असं वाटतं की सामनामधली भाषा किंवा त्याच्यामधलं जे काही रोखठोकपणे मांडलं जात असेल ते कधी लपवून ठेवलेलं नाही आहे की जेव्हा आम्ही जातो आणि बोलतो, आता समजा समृद्धी महामार्ग त्याच्यामधला आमचे काही मुद्दे असतील तर आम्ही ते समन्वय समितीत जाताना लपवून ठेवतो किंवा कॅबिनेटमध्ये जाताना आमचे मंत्री ते बोलत नाहीत, असं काहीच नाही आहे. जे काय आहे ते समोर बोलतो आहे, चर्चा करतो आहे. आणि तरी काय अपरिहार्यता, याला कारण साधं सरळ आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच आमचे मुख्य शत्रू क्रमांक 1 आहेत म्हटल्यावरती शिवसेना आणि भाजपलाच एकत्र यावंसं वाटणार वारंवार, ही त्यातली वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये काही चुकीचं काही नाही. ह्या नव्यानं आता सत्तेत आल्यानंतर विशेषतः राज्यातल्या विधानसभेत आणि ह्याच्यातल्या तिथं जर का भाजपचं संख्याबळ वाढल्यानंतर शिवसेनेची कुठेतरी फरफट होताना दिसते का? कारण प्रत्येक वेळी भाजप ज्या पद्धतीनं ट्रीट करतं शिवसेनेला, त्याच्यामध्ये शिवसेना सगळं सहन करते आणि शिवसेनेची फरफट होते असं काही चित्र आहे का? सहन वगैरे करण्याचा मुद्दा नाही आहे. आमचे आमदार जे आहेत ते त्यांच्याबरोबर काम करत असतात, चर्चा करत असतात, बोलत असतात. आता जेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना सामावून घेतलं पाहिजे असं वाटतं आहे तेवढं घेतलं जात नाही आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामधलं जे आहे ते अनेक मंत्र्यांनी स्वतः उद्धव ठाकरेंच्याकडं आपली तक्रारी केलेल्या आहेत, वारंवार तक्रारी होत आहेत, तरीसुद्धा भाजपकडून तसा कुठलाही प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अजून एक दुसरी गोष्ट, इव्हन साधा आत्ता पालकमंत्री नेमतानासुद्धा शिवसेनेच्या ठिकाणी ज्या घटक पक्षांचे जे मंत्री आहेत त्यांना शिवसेनेचं जिथं पालकमंत्री आहे तिथंच सहपालकमंत्री केलं आहे. ह्याबद्दलसुद्धा शिवसेनेनं आतापर्यंत काहीच भाजपला जाब विचारलेला दिसत नाही. नाही, पहिली गोष्ट काय आहे की काही विषय जे आहेत ते माननीय उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधले विषय आहेत. त्यामुळे कुठल्या कॅबिनेट मंत्र्याशी कोण काय वागलं हे काही म्हणजे मी आता याच्यावर काही भाष्य करू शकत नाही. पण मला विधिमंडळात जे काही चित्र दिसतं त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आमच्या मंत्र्यांची जी काही त्यांची कामं असतात त्यांच्या डिपार्टमेंटची ती होण्यासाठी त्यांच्या परीने त्यांचं ते व्यवस्थित चाललेलं आहे सगळं जे आहे ते. राज्यमंत्र्यांना अधिकाराच्या बद्दलचा वगैरे जो विषय आहे ते आता मी त्याच्यावर बोलणं म्हणजे आता मला असं वाटतं मी सुपर कॅबिनेट असल्यासारखं होईल, त्यामुळे मी काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. पण तुमचा फरफटीचा जो मुद्दा आहे त्यात मला एक सांगायला पाहिजे की बा तुम्ही एक इमॅजिन करा, विचार करा. आम्हाला बरेच लोक नेहमी म्हणतात की तुम्ही विरोधी पक्षात असतातच फार छान झालं असतं. प्रश्न असा आहे, फ्लोअर मॅनेजमेंट नावाची गोष्ट तुम्ही सर्वांनी विधिमंडळात पाहिलेली आहे. समोरच्याकडून येतो स्थगन प्रस्ताव, कशावरती येतो, अमका काय अपघात झाला त्याच्याबद्दल मंत्र्यांचा राजीनामा मागा. आम्ही विरोधी पक्षात असतो तर काय झालं असतं, एक प्रस्ताव NCPचा आला, एक प्रस्ताव काँग्रेसचा आला, एक प्रस्ताव शिवसेनेचा आला, बरोबर. त्यामुळे कळत नकळत आम्ही हे विरोधी पक्ष म्हणूनच त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच असल्यासारखं झालं असतं. आणि त्याच्यामुळे आम्ही जेव्हा पाठिंबा दिला त्यावेळेला हा पूर्ण विचार करून दिला की गेली 15 वर्ष आपण ज्या विषयावर संघर्ष केला, पायऱ्यांवर बसलो, आंदोलनं केली, जिल्हावार ठिकठिकाणी मोर्चे काढले, त्या प्रश्नांवरती आता काम होत असताना आपण सिंचन घोटाळ्याच्या विषयात त्यांनी सभात्याग केला तर आम्ही काय सभात्याग करणार होतो का? म्हणजे मग काही विषयांच्या वरती जर का आपला जो कॉमन अजेंडा होता तोच अजेंडा भाजपलाच न्यायला लागणार आहे, तो इच्छा असली तरी सोडू शकत नाही आहेत. अशा वेळेला त्या कॉमन अजेंड्याबद्दल लोकांच्या समोर चांगला मेसेज जाण्यासाठी आम्ही भाजपबरोबर गेलो. आणि याच्यापूर्वी बाळासाहेबांनी सुद्धा त्यावेळेला स्पष्ट केलेलं होतं. खरं सांगायचं ना, अधिकारासाठी भांडण नावाची जी गोष्ट आहे ना ती मला असं वाटतं, म्हणजे माझं वैयक्तिक मत धरा, असं काहीतरी साहेबांनी सांगायचं आणि मग प्रत्येकाने अधिकार मिळवायचे. आपण तेवढे समर्थ असलो पाहिजे, आपला अधिकार आपल्याला मिळवता आला पाहिजे. मग बाळासाहेबांची शिकवण काय आहे, काय म्हणजे असं मला वाटत नाही काय. सोमय्यासारखे ज्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते थेट पक्षप्रमुखांच्यावरती तुमचे आरोप करतात, अशावेळी भाजपकडून किंवा कुठल्याही प्रकारे त्यांना थांबवलं जात नाही. त्याच्या खालोखाल दुसऱ्या आशिष शेलार असतील किंवा अजून काही नेते, मधु चव्हाणसारखे नेते हे थेट आरोप करतात. तुम्हाला इथे मधु चव्हाण दिसत आहेत आणि हे किरीट सोमय्या दिसत आहेत, पण त्यांच्याकडे असंच सगळे बोलतात. दिल्लीचे त्यांचे पुढारी काय बोलतात, साध्वी काय बोलते, ते आदित्यनाथ काय बोलतात, कोण त्यांच्याकडे, हे महाराष्ट्रात आपण सुदैवाने 2च आहेत असे.
भारतामध्ये तर त्यांचे 15-16 लोक आहेत वेगवेगळ्या भाषा बोलणारे, त्यांना नरेंद्र मोदीसुद्धा आवरू शकत नाहीत, तर यांना देवेंद्रजी कुठे आवरणार या लोकांना? त्यामुळे भाजपमधल्या लोकांना त्यांचा पक्ष आवरू शकतो असं मला वाटत नाही. ते फक्त दाखवत असतील की हे पण मुद्दाम बोलत आहेत. दुसरं काय माहिती आहे, मला नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही आहे, पण शेवटी कसं असतं, मंत्रिपद वगैरे मिळालं नाही ना तर ते तसं स्वीकारून पुढे जाण्यासाठी थोडंफार माणसाची मानसिक तयारी लागते. ते झालं नाही तर मग रोज काहीतरी बोलायचं, रोज काहीतरी बोलायचं, रोज काहीतरी बोलायचं. पियुष गोयल मंत्री झाले, कमी बोलणारे, याची दुःख असू शकतं. विनोद तावडेंकडे 5-5 डिपार्टमेंट आली, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल त्यांना दुःख नसेल या दोघांनासुद्धा. हे स्वार्थत्यागी दोन्ही नेते आहेत, माझं त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे, पण त्यांना उद्या स्थान घ्यायचं असेल कोणाचं तरी, काय माहिती देवेंद्रजींचं स्थान घ्यायचं असेल. ताई 2 वर्ष झाले देवेंद्र फडणवीस सरकारला राज्यातल्या. तुम्ही खरंच सांगा की ज्या पद्धतीनं या सरकारची कार्यपद्धती आहे, शिवसेनेला घेऊन ही कार्यपद्धती चाललेली आहे, हेही विशेष आहे. तुम्ही समाधानी आहात? एक नागरिक म्हणून तुम्ही या 2 वर्षाच्या कारभारावरती समाधानी आहात? मी अंशतः समाधानी आहे असं म्हणेन. आणि अंशतः समाधानी याच्यासाठी आहे की आम्ही एक बघतोय की अनेक विषय मी जेव्हा बघते अन्यायाचे, कुठे खून झालेला असतो, त्याच्यामध्ये मला तसा राजकीय हस्तक्षेप फार दिसला नाही. म्हणजे मी ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन करते तर त्याच्यामध्ये ते 3 ते 4 दिवसामध्ये मला मग आदिवासी आश्रमशाळा असेल, कुठे खामगावचा विषय असेल, तिथे तर खडसेंनी स्वतः तो विषय लावून धरला होता. म्हणजे मला असं कुठे दिसलं नाही फोनकरांचं वागणं असेल किंवा अनेक त्यातल्या आमदारांचं वागणं की ते मुद्दामून करतायत. पण एक आहे की गृहविभाग त्यांच्याकडे आल्यामुळे एक एलिमेंट असं आहे की ते त्यांना स्वार व्हायचं आहे भाजपवरती आणि स्वतःच त्याचा फायदा घ्यायचा आहे. हे सत्तेत असणाऱ्या प्रत्येक पक्षाला लागण लागते. दुसरं, देवेंद्र फडणवीस जी विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेत उत्तरं देतात, तर त्या उत्तरांमध्ये मला असं वाटतं की GSTवर उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की मुंबईसाठी आम्ही वेगळं कर प्रणालीच्यासाठी अमेंडमेंट करू, किंवा अनेक विषयांच्यामध्ये ज्यावेळेला ते उत्तरं सांगत असतात वेगवेगळ्या घोटाळ्यांबद्दल, किंवा अगदी मी तर म्हणेन की एवढा मोठा वाद झाला संयुक्त महाराष्ट्राच्या विषयावरती, तर त्याच्यामध्ये त्यांनी बोलतात तर ते प्रामाणिकपणे बोलतात. हे मला त्यांचं वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे. दुसरं, जेव्हा सभागृहात वगैरे कामकाज होत असताना आत्तापर्यंत मी 5-6 मुख्यमंत्र्यांची उत्तरं ऐकलेली आहेत, पण एक मला आठवतं की एक उत्तर असं आलं की ज्याच्याबद्दल त्यांना चुकीचं ब्रीफिंग होतं. तर त्यांनी सभागृहात सांगितलं की माझ्याकडे चुकीचं ब्रीफिंग आहे, म्हणून सभापती महोदय मला तुम्ही परवानगी द्या, पुढच्या आठवड्यामध्ये मी त्याचं उत्तर देतो. म्हणजे स्वतःचा कमीपणा घेण्याच्या ऐवजी नाहीतर बहुतेक वेळ मारून न्यायची, विनोद करून संपवायचा विषय, आणि तो विषय झाला, एक प्रश्न मार्गी लागला. हा त्यांचा प्रकार मला अजून तर दिसत नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं त्यांना एक काम करण्याची ऊर्जा आहे. अर्थातच उद्धवजी आणि त्यांचा संवाद आहे चांगला, म्हणून आमचं त्यांच्याबद्दल मत चांगलं आहे. पण आमचा वैयक्तिकसुद्धा त्यांच्याबद्दलचा अनुभव असा आहे की ते पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांशी संवादाचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि मला वाटतं पत्रकारसुद्धा सांगतात तुम्ही अनेक की आम्ही त्यांना माहिती कळवली की ते लगेच आम्हाला SMS वर उत्तर देतात. एवढा मुख्यमंत्री ॲक्टिव्ह कोण तुम्हाला मिळणार आहे? पण सरकार ॲक्टिव्ह दिसत नाही आहे, सरकार मान्य लोकांपर्यंत करते. पोहोचताना दिसत नाही. हे मी मान्य करते. याच्यासाठी मान्य करते की अनेक मंत्री जे आहेत ते नवीन आहेत, त्यांना त्याची कल्पना कार्यपद्धतीची नसेल. दुसरं असं झालेलं आहे, अधिकाऱ्यांच्यामध्ये 3 प्रकारचे अधिकारी आहेत. एक अत्यंत प्रामाणिक अधिकारी आहेत की जे कुठल्याच पक्षाबरोबर नव्हते आणि असे कार्यक्षम लोक आहेत. दुसरे एक अधिकारी आहेत की जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर लांगुलचालन करून महत्त्वाच्या पोस्ट बळकावून बसलेले आहेत. आणि तिसरे जे आहेत ते म्हणजे असे लोक आहेत की ते एकदम समाजकंटकच आहेत, म्हणजे त्यांना काय स्वतःच जमिनी बळकावलेले वगैरे लोक आहेत. आता त्याच्यात काय झाले, 2 आणि 3 नंबरचे जे लोक आहेत त्यांनी या कार्यक्षम अधिकाऱ्यांना पूर्ण ओव्हरपॉवर केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काही अधिकारी तर निर्णय असे घेतात की ज्याच्यामुळे गव्हर्नमेंटची 100% वाट लागलीच पाहिजे, अशा पद्धतीने ते वागतात. त्याच्यानंतर दुष्काळाच्या याच्यात आम्ही पाहिलं की रोजगार हमीची कामच काढत नव्हते अनेक तहसीलदार, आणि कारण ते म्हणायचे की लोक मागणी करतात आणि चौकशी लागते आमच्याकडे म्हणून आम्ही करणार नाही. तर हे उत्तर होऊ शकत नाही ना. चारा छावण्या का बंद केल्या वगैरे ही जी उत्तर आहे तिथे मला वाटत नाही, तिथे केवळ म्हणजे थोडंसं ज्यांना त्यांनी मित्र मानलं ना तेच त्यांचा विश्वासघात करतायत सरकारमधले अधिकारी, असं मला वाटतं. पण ते सरकारमधल्या अधिकाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी पहिला बडगा आणला होता एक GR काढून. त्या GRला मुख्यमंत्र्यांच्या सहकारी मंत्र्यांनी हरताळ फासला. मग हा दोष कोणाचा? ते कुणाचं म्हणतात की सहकार मंत्री काँग्रेस मला माहित नाही. राष्ट्रवादीच्या काळामध्ये जे अधिकारी आधीच्या मंत्र्यांना चिटकून होते त्यांना आपण आपल्याजवळ करायचा नाही असा एक पहिला GR काढला होता. पण मग एकनाथ खडसे असतील त्यांनी त्याला हरताळा फासला. त्यानंतर आज सर्व मंत्री घ्या, बहुतेक मंत्र्यांकडं जुने अधिकारी जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात होते त्यांना आपल्याजवळ त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणजे सरकारमध्येच ही एक प्रकारची बेदिली दिसते. नाही,
काय माहिती आहे का, जुन्या मंत्र्यांकडे असणारे सगळेच अधिकारी ब्लॅकलिस्ट करता येतील की नाही माहीत नाही. त्याच्यात 4-2 बरे अधिकारी पण असू शकतात, ही पण वास्तविकता आहे. दुसरं मला असं वाटतं की हे सगळं त्यांनी प्रयत्न करून खूप झाला, प्रयत्न केला, पण त्याला काही तेवढं यश आलं नाही. दुसरं असं होतं, आता बघा, आता आपण मध्ये ते पोलिसांचं 100 लोक बोलावले तर ते बंदी आणणार वगैरे. आता गृहविभाग असा मसुदा जाहीर कसं करू शकतो? आत्तापर्यंत कधी आपण पाहिलं का की राज्यमंत्री गृह किंवा मुख्यमंत्री यांच्या खेरीज दुसरा कोणी मसुदा देऊ शकतो? म्हणजे काही गोष्टींचे प्रघातच थोडेसे, मला असं वाटतं मुख्य सचिवांचं हे काम आहे खरं, मुख्यमंत्र्यांचं काम नाही आहे, मुख्य सचिवांचं काम आहे की त्यांनी ते गृहविभागाच्याकडून असे मसुदे यायला नको होते. बरोबर आहे. पण अशा गोष्टी घडतायत, आपल्याला दिसतंय. याला कारण मला थोडंसं असं वाटतं की अजून थोडी एक चांगल्या अधिकाऱ्यांची फळी त्यांच्याबरोबर असली पाहिजे. आणि काही आमदारसुद्धा ज्यांना त्यांच्या भागातला अनुभव आहे असे सुद्धा लोक थोडं त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. वेगळा की जर का तुम्हाला भाजपबरोबर युती करण्याचे अधिकार दिले पक्ष नेतृत्वानं, 227 पैकी किती जागा तुम्ही भाजपला द्याल? जे आता 60 दिल्यात, पण तुम्ही किती द्याल? मी त्या मुंबईच्या लिस्टचा एवढा काही स्टडी केलेला नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती मी आता निर्णायकपणे बोलणं मला योग्य वाटत नाही आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि त्यामुळे 60 जागांचा जो काही प्रस्ताव आहे तर तो त्यांनी संपूर्ण विचारांती दिला असेल. समजा मी त्या जागी असते तर शेवटी पक्षाच्या आदेशाप्रमाणेच वागले असते. मिर्लेकर असो किंवा अनिल परब असो किंवा अनिल देसाई असो किंवा अजून कोणी असो. राज्यात केवळ मुंबई महापालिकेचीच निवडणूक नाही तर 25 जिल्हा परिषदा आणि एकूण 10 महापालिकांची सुद्धा निवडणूक आहे. त्यावरही आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर नीलमताई गोरे आहेत. ताई, आमचा विदर्भाचा ब्युरो चीफ आहे गजानन उमाटे, त्याला प्रश्न विचारायचा नागपूरहून. नीलमताई, 2008ला जी शेतकरी कर्जमाफी झाली त्यावेळेस शिवसेनेने हा मुद्दा लावून धरला होता, परंतु आता सरकार आहे तुमचं, शिवसेनेचे खासदार दिल्लीत काही बोलत नाही या विषयावर, राज्यातही तुम्ही सरकारमध्ये असतानाही हा विषय काढला जात नाही किंवा यावर चर्चा होत नाही किंवा भाजपला धारेवर धरलं जात नाही. हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जवळपास 20,000पेक्षा जास्त शेतकरी विधवा विदर्भात आहे, तुम्ही महिलांसाठी काम करता आणि यातल्या बऱ्याच महिला ज्या आहेत, शेतकरी विधवा ज्या आहेत, त्या नाजूक परिस्थितीमध्ये आहे सध्या. तुम्ही भविष्यात सरकार म्हणून, शिवसेना म्हणून या मुद्द्यावर काम करणार आहात का? एक तर पहिलं मला सांगायला पाहिजे की आज ज्याला माननीय उद्धव साहेबांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये ते बोलले की आमची कर्जमुक्तीची भूमिका आहे. आज दुपारीच परत बोलले ते. त्याखेरीज खासदार आनंदराव अडसूळ यांनी जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये संपूर्ण नोटबंदीचा फटका शेतकऱ्यांना आणि असंघटित वर्गाला कसा बसलेला आहे त्याच्याबद्दल खास त्यांनी अधोरेखित केलेला आहे तो जो विषय तो. आणि सहकारी बँकांना त्यामध्ये काय पद्धतीने दिलासा देता येईल. आणि विधवा महिलांच्या संदर्भात म्हणशील तर गजानन, मी स्वतः या विषयामध्ये म्हणजे यवतमाळमध्ये पांढरकवडा असेल किंवा अकोट असेल अनेक ठिकाणी भेटी तर दिलेल्या आहेत, पण मी स्वतः सभागृहात असं मांडलं होतं आणि माझ्या मनात ती एक खंत आहे की ते अजूनही गव्हर्नमेंट का करत नाही आहे. मी असं म्हटलं होतं की भूकंप पुनर्वसनाचा जसा एक मोठा कार्यक्रम घेतला गेला होता लातूर उस्मानाबादला प्रलयंकारी भूकंप झाल्यावर, तशा या विधवा भगिनींसाठी एक प्राधिकरण करावं राज्यस्तरावर आणि त्या प्राधिकरणामार्फत या प्रत्येक कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी म्हणून कार्यक्रम आखावा. आणि समुपदेशन असेल, मुलांना ॲडमिशनसाठी मदत असेल, म्हणजे थोडक्यात पैसा असण्यापेक्षा पती नाही आहे पण कुटुंबामध्ये मदत करणारं कोणीतरी माहेरचं असल्यासारखं एक यंत्रणा उभी करावी असं माझं स्वप्न धरा. पण विदर्भाच्या अधिवेशनामध्ये मी जवळजवळ 5 वेळेला हे वेळोवेळी मांडलं, पण त्याच्यावर काही उत्तर मिळत नाही. त्याला काही फार मोठा निधी लागणार आहे अशातलाही भाग नाही. सुधीरभाऊ मुनगंटीवारांशी पण मी बोलले आणि विदर्भाबरोबर मराठवाड्यात या विधवा भगिनींची संख्या मोठी आहे. पण याच्यासाठी खरं काम केलं पाहिजे. पण केंद्र सरकार माझ्या माहितीप्रमाणे नवीन महिला धोरण आणतं आहे आणि त्याच्यात महिला कुटुंब प्रमुख असणाऱ्यांसाठीच ते धोरण करणार आहेत. त्यामुळे अशी आशा करू आपण की त्याच्यामधून काय काम करता येईल. आणि माझं वैयक्तिक विचारशील तर माझं हे जे मानधन येतं आमदार म्हणून त्यातलं निम्म मानधन मी लातूरमधल्या ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी दर महिन्यामध्ये वापरते स्वतःचं, किंवा मग कधी त्या भगिनींना स्वतः देते, चेक जे काही मी देते ते, किंवा वीरपत्नींना देते.
आणि ते माझ्या परीने मी शक्य आहे तेवढे अनेक वर्ष करते. कोकणासंदर्भातला एक प्रश्न होता. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा, पण आता परिस्थिती उलटी आहे. शिवसेनेची तिथली ताकद कमी झाली आहे. कुठेतरी शिवसेनेचं दुर्लक्ष होतं का कोकणाकडं, किंवा कोकणातल्या विकासाबाबत शिवसेना आत्मीयतेनं आता पाहत नाही आहे का? कुठल्या जिल्ह्याबद्दल बोलताय तुम्ही? कारण रायगड असेल, रत्नागिरी असेल. नाही, रायगडमध्ये तर मी स्वतःच एक 10-12 दिवसापूर्वी गेले होते. रायगडमध्ये आमची उत्तम तयारी चाललेली आहे. आज रत्नागिरीचे रवींद्र वायकर आणि बाकीचे सगळे विनायक राऊत सगळे पदाधिकारी तिथे भेटायला आले होते. रत्नागिरीमध्ये आमचे आमदार आहेत, खासदार आहेत. दुर्लक्षाचा प्रश्नच काही उद्भवत नाही आहे. प्रश्न राहिला फक्त सिंधुदुर्गाचा. तर सिंधुदुर्गामध्ये सुद्धा आता वैभव नाईक, दीपक केसरकर हे सगळेजणांचं लक्ष आहेच या विषयामध्ये. त्यामुळे कोकण जे आहे त्या कोकणाकडे दुर्लक्षाचा काही विषयच नाही आहे. कोकणच्या नावाने काही लोक खूप ज्याला आपण म्हणू मुंगेर आलेले की हसीन स्वप्ने बघता आहेत, तर त्यांचे स्वप्न जशी बांद्र्याला पोटनिवडणुकीमध्ये भंग पावली ना, तशीच ती भंग पावणार आहेत. त्याच्यात काही शंका नाही आहे. सोनाली, औरंगाबादमध्ये शिवसेनेने नथुराम गोडसे यांच्या नाटकाचं, नथुराम गोडसेंवर जे नाटक आहे त्याचं आयोजन केलं होतं. तिथे आपले नेतेसुद्धा उपस्थित होते. तर शिवसेना नथुराम गोडसेंचं समर्थन करत आहे का? आम्ही ते कलाकृती म्हणून फक्त गेले होते, जे लोक आहेत ते. कलाकृती म्हणजे कशा अर्थाने? हे ते सेन्सॉर प्राप्त नाटक आहे ना ते जे आहे ते. आणि त्यामुळे आपला कार्यक्रम ठेवला. आता आपला महाराष्ट्राचा कार्यक्रम चालू आहे आणि कोण 2 आले आणि त्यांनी तर आपण म्हणजे स्वसंरक्षणासाठी काही गोष्टी करायला कलाकृती म्हणून ठेवताना तेवढा प्रतिसाद असतो लोकांचा, तेव्हा आपण ठेवतो. जर आज आपले काही फोटो पाहिले त्या नाटकाचे, तर तेवढी उपस्थितीसुद्धा त्या नाटकाला लोकांची नाही. तर कलाकृती म्हणून त्याची निवड कशी? मला वाटतं काय ते स्थानिक शाखा वेगवेगळे कार्यक्रम ठेवत असतात आणि त्या कार्यक्रमांच्या मध्ये अगदी कविता, कथावाचन असे अनेक कार्यक्रम होतात. खैरेसुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. खैरे साहेब प्रत्येक संभाजीनगरमधल्या कार्यक्रमाला जायचा प्रयत्नच असतो त्यांचा, त्यामुळे ते जाणं ते योग्यच आहे. त्यांनी मोठे प्रश्न ताई. कल्याण ताई, एकच मिनटं उरलेलं आहे आणि एक महत्त्वाचा प्रश्न विनायकला विचारायचा आहे. विनायक, ताई, शेवटचा प्रश्न विचारतो. आपण बाळासाहेबांबद्दल बोललो, तुम्ही त्यांच्या आठवणी सांगितल्या. आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल बोललो, पण तुम्ही अशा आहात की ज्यांनी 3 पिढ्यांच्या ठाकरेंच्या या शिवसेना आता बघताय. बाळासाहेबांबरोबर तुम्ही काम केलं, उद्धव ठाकरेंबरोबर काम केलं, आदित्य ठाकरेंना सुद्धा अनेक ठिकाणी मेंटॉर म्हणून तुम्ही आम्हाला दिसता. कधी राज्यपालांकडे जाता. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही आदित्यला सुद्धा गाईड केलेलं आहेत. आदित्य ठाकरेची शिवसेना ही काही वेगळी असेल का? कारण बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही सर्वसामान्य जी जनता आहे महाराष्ट्रातली तिला थोडी बदललेली वाटली. आदित्यची शिवसेना किंवा युवा सेना ही कम्प्लिटली थोडी वेगळी आहे. ती थोडी पुढे गेलेली आहे. सॉफ्ट आहे असं म्हणणार नाही मी, किंवा अत्यंत आक्रमक आहे जुन्या शिवसेनेप्रमाणे असंही म्हणणार नाही. एक वेगळी आहे आणि अगदी आणि तरुणांना भावणारी आहे. पण तुम्ही कसं बघताय या फ्युचरकडे? मला असं वाटतं की आदित्यच्यामुळे जी तरुण पिढी तिची आणि आमची भाषा किंवा संवाद हरवतोय का काय असं वाटत होतं. हरवला नव्हता, पण हरवतोय का काय असं वाटत होतं. कारण प्रत्येक पिढी स्वतःची भाषा, स्वतःच्या भाषेतले शब्द, स्वतःची स्वप्न, स्वतःची मानसिकता, स्वतःचं तंत्रज्ञान घेऊन उदयाला येत असते. दर 12 वर्षांनी पिढी बदलते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पाहिलेले आमचे सगळेच नेते आहेत. मग त्याच्यामध्ये स्वतः संजय राऊत असतील, सुभाष देसाई असतील, मनोहर जोशी, रामदास कदम, गजानन कीर्तिकर, हे दिवाकर रावते, हे सगळेच नेते आहेत की ज्यांनी बाळासाहेबांबरोबर स्वतः काम केलं. नंतर उद्धव साहेब असेच त्यांच्यासमोर इमर्ज झाले. म्हणजे तेव्हा ते ऑलरेडी नेते होते, मुख्यमंत्री होते स्वतः सर. त्याच्यानंतर उद्धव साहेबांना त्यांनी प्रेमाने स्वीकारलं आणि स्वीकारत असताना हे जे काम आहे ते एका अर्थाने त्यागाची परंपरा आहे ठाकरे कुटुंबाची. आदित्यला ज्यावेळेला बाळासाहेबांनी तलवार हातामध्ये दिली आणि काम करायला सांगितलं त्याला खरं तर आदित्य लहानच होता. पण त्याच्याबरोबर मी जे काही दौरे केले त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की अनुभवानी असेल, पाहून असेल की आपण एखाद्या ठिकाणी 15-20 मिनटं थांबलो आहे आणि आता मला असं वाटतं आहे की आता म्हणावं आदित्यांना की चला आता आपण उठूया. त्याच्या आधीच तो निघालेला असायचा. म्हणजे काही गोष्टींची समज अनुभवाने येते. दुसरं मला आदित्यबद्दल सांगायला पाहिजे की जसा तो उद्धव साहेबांचा मुलगा आहे तसा रश्मी वहिनींचा मुलगा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती एक मध्यमवर्गीय चांगल्या अर्थाने संस्कार पण झालेले आहेत. उद्धव साहेबांवरती माननी संस्कार केले, तर रश्मी वहिनीने जे संस्कार केलेत ते एका बाजूला तो विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आक्रमक आहे, पण मी असंही पाहिलं की रोड शोमध्ये 25,000 लोक आहेत आणि समोरून एक बाई छोट्या मुलाला हात घेऊन धावते रस्ता क्रॉस करायला, तर संपूर्ण रोड शो थांबवून आदित्य त्या महिलेला जाऊ देतो. मला असं वाटतं की
हा आदित्य खरा आहे आदित्य, की ज्याच्यामध्ये तो सहृदयतेने विचार करतोय. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाईट लाईफ वगैरेचं जे वर्णन करतात ना, ते मला तर असं वाटतं म्हणजे किती दांभिक आणि किती खोटाडे लोक आहेत त्याच्याबद्दलचं ते एक चांगलं उदाहरण आहे. पण मी असं म्हणेन की आदित्य आहे तर त्यानिमित्ताने तरुण पिढी मतदानामध्ये मला आलेली दिसली, की एरवी तरुण मुलं 16-17 वर्षाची अशी उभी असायची, तर त्यांच्याशी काय बोलायचं. पण आता ती जातात मतदानासाठी, सगळ्यांना प्रवृत्त करतात, स्वतः मतदान करतात. आणि युवकांचे नेते अमुकच एक अशी काहीतरी जहागिरी वाटत होती, तर आदित्य आज युवकांची भविष्य झालेलं आहे. बरोबर आहे. काल आज उद्यामध्ये शिवसेनेचा उद्या हा आदित्य आहे आणि त्यांना लोकांनी आपलंसं केलेलं आहे. एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ती अशी की बाळासाहेबांनंतर जसं तुम्ही म्हणालात की अनेकांना असं वाटत होतं की शिवसेनेचं काय, पण आज जर का बघितलं तर एवढी एकहाती शिवसेना चालते आहे ते उद्धव ठाकरेंमुळं. आणि आता आदित्य ठाकरे पण त्याच पावलावर पाऊल ठेवून पुढं चाललेला आहे. तुमच्यासारखे नेते हे शिवसेनेत आहेत जे शिवसेनेला सामाजिक भान काय असतं तेही सांगण्याचं काम करत आहेत. आज आपण इथंच थांबूया. नीलमताई गोरे ह्या खुली चर्चामध्ये आल्या, त्यांचा धन्यवाद. पुन्हा भेटूया दुसऱ्या कार्यक्रमामध्ये उद्या खुली चर्चा.